नमस्ते इन्व्हेस्टर, स्वागत आहे आपलं मार्केट रडार या चॅनलमध्ये. आज आपण एक असा टॉपिक कव्हर करणार आहोत, जो की तुम्हाला ज्यावेळेस पण एक मार्केट आता सध्या जसं मार्केटने फॉल दिलेला आहे, त्या प्रकारचा फॉल ज्यावेळेस मार्केट देतं किंवा मार्केट ज्यावेळेस तुमचं बुल मार्केट पण असेल किंवा चांगलं मार्केट आपण ज्याला म्हणतो, जरी चांगलं मार्केट पण असेल, त्यावेळेस पण तुम्हाला अ, अ, अशा काही सेक्टरमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला म्हणजे न घाबरता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि मार्केट कसं जरी असलं तरी तुम्ही या सेक्टरला चॉईस करून त्याच्यातले जे फंडामेंटली जे स्ट्रॉंग स्टॉक आहेत अशा स्टॉकमध्ये तुम्ही मार्केट कसंही असलं तरी इन्व्हेस्टमेंट करू शकता. याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि मार्केट चांगला असू किंवा नंतर मार्केट खराब जरी असेल तर कोणत्या वेळेस कोणत्या सेक्टरपासून थोडंसं लांब राहिलं पाहिजे याच्यावर पण आपण डिस्कशन करणार आहोत. तर थोडक्यात याच्यामध्ये 2 सेक्टर आपण घेतलेले आहेत. त्याला आपण म्हणतो एक सायक्लिकल सेक्टर आहे आणि एक डिफेन्सिव्ह सेक्टर आहे. तर नेमकं याच्यामध्ये कोणते सायक्लिकल सेक्टरमध्ये जे कोणते सब सेक्टर आहेत किंवा बाकीचे याच्यामध्ये कोणते टाईपचे स्टॉक येतात आणि डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये कोणते सब सेक्टर आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे स्टॉक येतात, हे थोडक्यात आपण आज पाहणार आहोत. तर त्याच्यात पाहायला गेलं तर सगळ्यात अगोदर आपण डिफेन्सिव्ह सेक्टरचं जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये जसं तुम्ही तर थोडक्यात एक समजून घ्या की डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये अशा गोष्टी येतात ज्यांचा की इकॉनॉमिकली तुमची इकॉनॉमी आता सध्या पाहिलं तर तुम्ही प्रत्येक देशाची किंवा महागाई वाढल्यामुळं बऱ्याच गोष्टीची म्हणजे बऱ्याच देशांची इकॉनॉमी ही सध्या कमी आहे किंवा खालावलेली आहे. तर अशा वेळेस जे डिफेन्सिव्ह सेक्टर असतं त्याच्यामध्ये जास्त फरक पडत नाही. कारण की डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये अशा प्रकारचे स्टॉक येतात, जिथे की तुम्हाला ते दररोजच्या नीड्स पूर्ण करतात. त्याच्यामध्ये FMCG जसं सेक्टर आहे, तर या टाईपचे स्टॉक ह्याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये हा फायदा होतो, की जे तुम्हाला डेली नीड आहेत, ती इकॉनॉमी तुमची जरी खराब असली, तरी तुम्हाला ते लागणारच आहेत किंवा तुमचे जे आपले डेली नीड किंवा बाकीचे आणखीन बरेच असे सेक्टर आहेत, जे की तुम्हाला दररोज लागतात. मग अशा वेळी ज्यावेळेस तुमची इकॉनॉमी खराब असते किंवा तुमची इकॉनॉमी जरी स्टेबल असेल, तरी त्यावेळेस तुम्ही तुमच्या ज्या कन्झ्युम करायच्या ज्या गोष्टी आहेत डेली, ते कन्झ्युम करणारच आहे. पब्लिक कन्झ्युम करणार आहे. त्याच्यामुळं या सेक्टर्सवर ज्यावेळेस इकॉनॉमी असते किंवा एकदम डाऊन असते किंवा एकदम हायवर असते, त्यावेळेस एकदम जास्त फरक पण पडत नाही आणि जास्त ज्यावेळेस पडलेली असते त्यावेळेस पण जास्त ती फरक पडत नाही. हे स्टॉक तुम्हाला एक स्टेबल रिटर्न द्यायचे पोटेन्शियल ठेवत असतात आणि सायक्लिकल सेक्टरमध्ये थोडक्यात ह्याचं डेफिनेशन थोडक्यात अशी आहे की तुम्हाला हे पूर्णपणे तुमच्या इकॉनॉमीवर डिपेंड असतात. हे सेक्टरमधले स्टॉक जे असतात ते पूर्णपणे इकॉनॉमीवर डिपेंड असल्यामुळं तुम्हाला याच्यामध्ये ज्यावेळेस पण तुमची इकॉनॉमी खूप स्ट्राँग असेल, त्यावेळेस तुम्ही बघू शकता की अशा सेक्टरचं बुल मार्केट त्यावेळेस चालू झालेलं असतं किंवा अशा प्रकारचे जे स्टॉक असतात, त्यावेळेस ते एकदम त्यांच्या बुल फेजमध्ये असतात. ते एकदम बाउन्स बॅक दिलेले असते. त्यांनी न्यू हाय बनवत असतात आणि ते तुम्हाला चांगले रिटर्न देत असतात. पण ज्यावेळेस इकॉनॉमी ढासळते, त्यावेळेस असे स्टॉक पुन्हा त्यांचे लो बनवतात, न्यू लो बनवतात काही स्टॉक किंवा काही स्टॉक एक साइडवेज जातात. काही इतक्या दिवस साइडवेज जातात जोपर्यंत की सेक्टर रोटेशन परत होत नाही. तोपर्यंत ते 2-2 वर्ष ते साइडवेज राहतात आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिटर्न द्यायचे पोटेन्शियल ते ठेवत नाहीत. तर या प्रकारे सायक्लिकल आणि डिफेन्सिव्ह हे 2 सेक्टरमध्ये विभाजन आहे आणि याच्यामध्ये काही तुम्हाला मी सबसेक्टर जसं म्हणलं किंवा कोणत्या प्रकारचे स्टॉक ह्याच्यामध्ये येतात त्याचा मी तुम्हाला एक थोडक्यात अंदाज देतो. तर डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये जर पाहिलं तर जसं तुम्हाला म्हटलं रोज कन्झ्युम करणाऱ्या गोष्टी किंवा तुम्हाला आणखीन बाकीच्या ज्या नीड असतात आपल्या त्या याच्यामध्ये येतात. जसं तुम्ही पाहिलं की वॉटर, गॅस, आणखीन तुमची इलेक्ट्रिसिटी असेल, या प्रकारचे तुम्हाला बिझनेस असे असतात की जे तुम्हाला युटिलिटीमध्ये दररोजच्या दररोज तुम्ही त्याचे मोठ्या प्रमाणात कन्झ्युम करता आणि ती तुम्हाला मोठ्या प्रमाणाची नीड लागते. वॉटर आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही. गॅस सेक्टर आहे. गॅसमध्ये बरेच चांगले स्टॉक आहेत. सध्या स्टॉक मार्केटमध्ये गॅसमधले इलेक्ट्रिसिटीमधले खूप चांगले स्टॉक आहेत. आता इलेक्ट्रिक व्हेकलमुळे यावर्षी आणखीनच कोविडनंतर बरेच इलेक्ट्रिक स्टॉक जे होते इलेक्ट्रिक प्रोव्हाईड करणारे किंवा बाकी आणखीन इलेक्ट्रिक जे प्रोडक्ट बनवणारे होते ते स्टॉकचा आता बूम आलेला आहे गेल्या 2 वर्षामध्ये आणखीन जास्त. कारण की सध्या बिझनेससाठी, आपल्या घरांसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी इलेक्ट्रिसिटी यूज होत होती. तर आता इथून पुढे ती लवकरच एक 4 व्हीलरसाठी किंवा आपण जे पण वाहन यूज करतो त्याच्यासाठी पण यूज होण्याचे चान्सेस आहेत. आता सध्या काही गाड्या पण सेल होत आहेत. त्याच्यामुळे थोडंसं आता इलेक्ट्रिसिटी सेक्टर हे बूममध्ये आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर याच्यामध्ये आणखीन येतं कन्झ्युमर स्टॅपल. जसं तुम्हाला म्हटलं की तुमची जे कन्झ्युमर रोज त्यांचं
कन्झ्युम करतो किंवा आपण डेली त्याचे यूज करतो अशामध्ये जर पाहिलं तर जसं तुम्हाला म्हणलं की तुमचं फूड असेल, बेवरेज असेल, तुम्ही जे बेवरेजेस वगैरे असतात, हाऊस म्हणजे आपल्या घरात जे प्रोडक्ट लागतात, पण तुम्ही आणखीन पर्सनल प्रोडक्ट असतात की त्याच्यामध्ये तुम्ही जे तुमचे कॉस्मेटिक असतात हे पण तुम्ही त्याच्यामध्ये पकडू शकता. आणि त्याच्यानंतर पाहिलं तर पॅकेजिंग असतात, पॅकेजिंग प्रोडक्ट जे असतात. तर याचं प्रमाण जर तुम्ही बाहेर जाऊन जरी बघितलं किंवा आता तुम्ही तुमच्या घरातून जरी सुरुवात केली की अशा प्रकारचे कोणते स्टॉक आहेत किंवा कोणत्या कंपन्या आहेत की जे हे सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तर त्याच्यावरून पण तुम्हाला कळेल की सेक्टर किंवा हे स्टॉक हे डिफेन्सिव्ह आहेत का, हे सायकलिकल आहेत. तुम्हाला थोडक्यात अंदाज येण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर मांडतो की तुम्हाला कोणत्या प्रकारे एक चांगले इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पडत्या मार्केटमध्ये किंवा आता सध्या जसं मार्केट चालू आहे अशा वेळेस तुम्हाला डिफेन्सिव्ह सेक्टरवर जास्त भर द्यायचा असतो, कारण की हे तुम्हाला इकॉनॉमीपेक्षा तुमच्या डेली कन्झम्पशनवर तुम्ही त्याचं रिटर्न हे पॉसिबल असतात किंवा ते तसं परफॉर्मन्स करत असतं सेक्टर, आणि त्याच्यामुळे हे सेक्टर कधी पण तुम्हाला चांगले रिटर्न द्यायचं पोटेन्शियल ठेवतं. तर हे आपण 2 आता पाहिले. आणखीन याच्यामध्ये जर पाहिलं तर आणखीन याच्यामध्ये एक जे महत्त्वाचं सबसेक्टर आहे किंवा ते सेक्टर, आपण त्याला सबसेक्टर न म्हणता सेक्टरच तरी म्हणलं तरी ते हेल्थ केअर सेक्टर आहे. जसं तुम्हाला म्हणलं की ही पण आपली एक महत्त्वाची नीड आहे किंवा ही पाहिलं तर डेली कन्झ्युम होणारी गोष्ट आहे. हेल्थ सेक्टरमध्ये तुम्हाला जे प्रोडक्ट बनवणारे कंपन्या आहेत, हेल्थ प्रोडक्ट असू द्या किंवा त्यांचे इन्स्ट्रुमेंट पण असतात, त्या हेल्थ इन्स्ट्रुमेंटच्या काही कंपन्या असतात, ते पण तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या बूम करताना दिसतात किंवा ते एक स्टेबल रिटर्न द्यायला तुम्हाला कंटिन्युअसली मार्केटमध्ये तुम्हाला स्टेबल रिटर्न देत असतात. त्याच्यानंतर पाहिलं तर डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्हाला जरी स्टॉक साईडवेज जरी झाला किंवा सेक्टर रोटेशन जरी झालं तरी या कंपन्याचं डेली कन्झम्पशन असल्यामुळं किंवा त्यांचं रेव्हेन्यू चांगलं असल्यामुळं किंवा अशा कंपन्यांवर बऱ्याच वेळेस कर्ज पण कमी असतं. पण या कंपन्या आणखीन एका गोष्टीमध्ये थोड्या स्ट्रॉंग असतात की जे तुम्हाला कंटिन्युअसली तुम्हाला डिव्हिडंड द्यायला कंटिन्युअसली डिव्हिडंड देत राहतात. त्याच्यामुळं तुमचं जरी स्टॉक जरी साईडवेज झाला, तुम्ही जो बाय केलेला आहे, तर त्याच्यामध्ये साईडवेज स्टॉक जरी असेल तरी तुम्हाला ते एक पोटेन्शियल ठेवतं की चांगले पर्सेंटमध्ये डिव्हिडंड देतात. जे आहे तुम्हाला म्हणलं की डिफेन्सिव्ह सेक्टरच्या ज्या कंपन्या असतात त्या कंपन्या. त्याच्यानंतर आता तुम्हाला जसं म्हणलं की सायक्लिकल सेक्टर जे आहे ते थोडंसं अशा मार्केटमध्ये ज्यावेळेस इकॉनॉमी खराब असते त्यावेळेस तुम्ही थोडंसं त्याच्यापासून लांब राहायला पाहिजे. ज्यावेळेस पण सेक्टर रोटेशन थोडंच व्हायला चालू होतं. आता जसं कोविडनंतर सायक्लिकल सेक्टर जे आहे ते एकदम बूम झालं होतं आणि त्यांनी खूप जास्त प्रमाणे रिटर्न दिलेले आहेत. या कोविडच्या नंतरच्या काळामध्ये डिफेन्सिव्ह सेक्टरपेक्षा जास्त सायक्लिकल सेक्टरनी रिटर्न जास्त दिलेले होते. तर याच्यामध्ये कोणती इंडस्ट्री येते ते आपण थोडक्यात पाहून घेऊ. तर सायक्लिकल सेक्टरमध्ये जसं तुम्हाला म्हणलं की जसं तुम्हाला एक थोडक्यात तुम्ही शॉक म्हणू शकता की तुम्हाला याच्यामध्ये बरेच असे सब सेक्टर आहेत किंवा इंडस्ट्री आहेत की अर्धे तर तुमचे ते शॉकसाठी असतात किंवा आपण त्याला म्हणतो की आपली इच्छा असतात. अशा प्रकारचे याच्यामध्ये ते सेक्टर असतात. तर ते सेक्टर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये रेस्टॉरंट्स असतात. रेस्टॉरंटचे काही स्टॉक आहेत. तुम्ही ते पाहिल्यानंतर तुम्हाला ते समजून जाईल की जसं 5 स्टार काही स्टॉक आहेत. 5 स्टार सेक्टरमध्ये हॉटेल जे आहेत त्यांचे स्टॉक्स काही लिस्टेड आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आणखीन हॉटेल चेन जे आहेत, जसं तुम्हाला बर्गर किंग वगैरे आहे किंवा आणखीन याच्यामध्ये टेस्टी बाईट वगैरे आहेत. तर असे काही स्टॉक सध्या लिस्टेड आहेत की ते तुम्हाला हॉटेल चेन्सच्या इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर एअरलाईन पण जर इकॉनॉमी खराब असेल तर लोक ट्रॅव्हलिंग कमी करतात, त्याच्यामुळं एअरलाईनवर पण फरक पडतो. नंतर पाहिलं तर फर्निचरमध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतं की इकॉनॉमी खराब असेल तर काही गोष्टी ह्या अशा असतात की लोक ज्यावेळेस त्यांच्याकडं पैसा चांगल्या प्रकारात असेल तर त्यावेळेसच ते फक्त खर्च करायला प्राधान्य देतात आणि त्याच्यामुळेच हे सेक्टर जे असतं त्याला सायक्लिकल सेक्टर म्हणतात. ज्यावेळेस इकॉनॉमी चांगली असेल, लोकांच्या खिशामध्ये चांगल्या प्रकारचा पैसा असेल त्यावेळेसच ते त्याप्रमाणे खर्च करतात. त्याच्यानंतर पाहिलं तर जे ब्रँडेड क्लॉथ्स आहेत, रिटेल चेन आपण ज्याला म्हणतो की तुम्ही पाहिलं असेल की पीटर इंग्लंड वगैरे ह्याचे जे आदित्य बिर्ला फॅशन आहे तो स्टॉक लिस्टेड आहे आणि ह्या त्याचे सब ब्रँड आहेत. पीटर इंग्लंड, पॅन्टलून्स वगैरे हे त्याचे सब ब्रँड आहेत. तर हे ज्यावेळेस आता इकॉनॉमी बंद होती तर हे पूर्णपणे बंद होते. तुम्ही पाहिलं असेल की रिटेलचे जेवढं हॉटेल चेन आहे किंवा रिटेल जे आपण क्लॉथिंगचे सेक्टर होते किंवा एअरलाईन होती किंवा तुमचे हॉटेल होते. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं की ॲटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर पण काही दिवस बंद होते आणि सध्या पण त्यांची आता जी त्यांची चिपची शॉर्टेज आहे त्याच्यामुळे पण ॲटोमोबाईलला थोडासा फरक पडलेला आहे किंवा त्यांचं थोडंसं प्रोडक्शन कमी झालेलं आहे. पण त्याच्या कंपॅरेटिव्ह जो पाहिलं जे डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये आहे त्याच्यामध्ये कुठेही काही कमी पडलेलं नव्हतं. त्याच्यामुळं असे सेक्टर तुम्हाला डिफेन्सिव्ह सेक्टर एक
पडत्या इकॉनॉमीमध्ये तुम्ही अशा वेळेस किंवा ज्यावेळेस स्टॉक मार्केट पडलेलं आहे अशा वेळेला तुम्ही एक तशा सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्हाला सायक्लिकल सेक्टर इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्यावेळेस तुम्ही पाहू शकता की ज्यावेळेस आता कोविड संपला, तुम्हाला माहीत झालं की आता कोविड संपलेला आहे किंवा ज्यावेळेस इकॉनॉमीने थोडी रिकव्हरी द्यायला चालू केली, तर त्यावेळेस तुम्ही तुमचं जे डिफेन्सिव्ह सेक्टरमधलं जे पोर्शन आहे ते थोडंसं सायक्लिकल सेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. कारण की ज्यावेळेस कोविडनंतर इकॉनॉमी थोडी ओपन व्हायला चालू झाली त्यावेळेस हॉटेलचे काही स्टॉक असतील किंवा तुम्ही पाहिलं तुमचे PVR म्हणजे तुमचे जे सिनेमाचे काही 2-3 स्टॉक जे लिस्टेड आहेत ते, नंतर एअरलाईन, नंतर हॉटेल चेनचे पाहिले तर याच्या आणि जे रिटेल तुम्हाला म्हणलं की क्लॉथिंगचे जे स्टॉक आहेत त्यांनी नंतर रिकव्हरीनंतर इतकं चांगले रिटर्न कमवून दिले की तुम्ही म्हणजे सध्या जर स्टॉक मार्केटमध्ये पाहिलं आणि त्यांचा थोडा स्टडी केला टेक्निकली तर पाहिलं तर त्यांनी पूर्णपणे त्यांच्या लोवरून आता एक न्यू हायपर्यंत काही स्टॉकने बनवले आहे. काही स्टॉक आणखीन पण त्यांच्या न्यू हायपर्यंत गेलेले नाही आहेत, कारण की आता परत थोडंसं इन्फ्लेशनमुळं या स्टॉकवर फरक पडणार आहे. आणि सायक्लिकल स्टॉकचं आणखीन एक असतं की जसं आता रशिया युक्रेनचं पण वॉर झालं तर त्यावेळेस जे तिथे इम्पॅक्ट होतो की समजा आता या दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यानंतर ज्या सेक्टरला थोडासा फरक पडला त्या सेक्टरमध्ये परत ते सायक्लिकल सेक्टरला जास्त फरक पडतो. कारण की तिथं थोडंसं जे त्यांचं रॉ मटेरियल प्रोडक्शन ज्या देशामधून येतं तिथं काही प्रॉब्लेम असेल तर तशा वेळेस त्या सेक्टरला प्रॉब्लेम येतो. तर अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस पण मार्केट पडेल किंवा तुम्हाला वाटते की आता मार्केटमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण आहे त्यावेळेस तुम्ही तुमचं चांगल्या प्रकारचं जे इन्व्हेस्टमेंटचं पोर्शन आहे तुम्ही ते डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि ज्यावेळेस थोडंसं मार्केट ज्यावेळेस लोपासून किंवा आपली इकॉनॉमी ज्यावेळेस लोपासून थोडीशी ग्रोथ व्हायला चालू होते त्यावेळेस तुम्ही तुमचं पोर्शन हे सायक्लिकल सेक्टरमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. तुम्हाला तिथे चांगल्या प्रकारचे रिटर्न मिळू शकतात. आणि डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये तुम्ही ऑल टाईम फेवरेट सेक्टर राहू शकतं तुमचं, कारण की तिथं तुम्हाला चांगल्या प्रकारचं डिव्हिडंड पण मिळतं आणि चांगल्या प्रकारचं तुम्हाला तिथं स्टॉक पण रिटर्न देत असतात किंवा तुमचे स्टॉक थोडे स्टेबल असतात. तर हे थोडक्यात आपण पाहिलं की मार्केट पडल्यानंतर कोणत्या सेक्टरमध्ये जास्त तुमचं पोर्शनची इन्व्हेस्टमेंट पाहिजे किंवा मार्केट ज्यावेळेस इकॉनॉमी ज्यावेळेस ग्रोथ करायला चालू करते त्यावेळेस कोणत्या सेक्टरमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट पाहिजे. तर हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला. आपण आज असेच नवीन जे टॉपिक असतात ते आपल्या चॅनलवर नेहमी डिस्कस करत असतो. असे काही स्टॉक पण आपण आता आणणार आहोत किंवा असे टॉपिक पण आणखीन आपण तुमच्यासाठी नवीन आणणार आहोत. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. तुम्हाला काही नवीन टॉपिकबद्दल माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये ते पण कळवा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप इन्व्हेस्टिंग, हॅपी इन्व्हेस्टिंग. थँक्यू.